नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी MPC यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने MPSCने CSAT पेपर क्वालिफाय केले आहे. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा पेपर असेल, त्याची काठिण्य पातळीता पूर्वीच्या पेपरपेक्षा खूप जास्त असणार. ओके, UPSC लेवल बेसिस पेपर असेल कदाचित. ओके, त्यामुळे CSAT जरी क्वालिफाय ठेवलं तरी तो पेपर कठीण येणार एवढं तरी नक्की आहे. आणि GS त्या तुलनेने सोपं येणार नाही. जे बिफोर इयर्स आपण पाहतो त्यापेक्षा जास्त काठिण्य पातळीता असणार, हे एवढं 100% आहे. त्यावरती सोल्युशन एकच आहे, जास्तीत जास्त रिव्हिजन आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवा. त्यातूनच तुमचा यशाचा मार्ग मोकळा होईल. ओके, सो त्यासाठीच आपण स्टेट बोर्ड, जे न्यू स्टेट बोर्ड आलेले आहेत त्यावरती जे क्वेश्चन बनतील ते आपण व्हिडिओ स्वरूपात तुमच्यासमोर घेते जाणार आहोत यापुढे सुद्धा. यापूर्वी 3 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. त्या 3 व्हिडिओमार्फत जवळपास 15 प्रत्येकी व्हिडिओमध्ये 15 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. ओके, ते पाहून घ्या, इम्पॉर्टन्स आहेत. कारण इझी क्वेश्चनसुद्धा परीक्षेला चुकतात. कारण सिली मिस्टेक आपल्याला टाळायचे असतील तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. सो आज आपण 15 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. त्या 15 प्रश्नामध्ये 5 क्वेश्चन तुम्हाला GS म्हणजे भूगोल आपल्याला दिसून येईल आणि 5 क्वेश्चन करंट अफेअर्स, तो सुद्धा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. ओके, सो आपण लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही स्टडी MPC या चॅनलला नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या असेल प्रत्येक लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स सर्कल विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त या लेक्चरची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हा प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊन जाईल. ओके, सो आपण क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन पहिला पहा, जगातील महासागरांचा क्षेत्रफळानुसार योग्य उतरता क्रम ओळखा. योग्य उतरता क्रम ओळखा. आपल्याला या 4 ऑप्शनपैकी योग्य उतरता क्रम क्षेत्रफळानुसार ओळखायचा आहे. सो 4ही पर्याय मी वाचून सांगतो. अ मध्ये दिलेला आहे पॅसिफिक, हिंदी, अटलांटिक, आर्टिक आणि दक्षिण महासागर. ब मध्ये पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, दक्षिण महासागर, आर्टिक महासागर. त्यानंतर क मध्ये दिलेलं आहे अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी, दक्षिण महासागर आणि आर्टिक महासागर. आणि ड ऑप्शनमध्ये पॅसिफिक, हिंदी, आर्टिक, अटलांटिक, दक्षिण महासागर. सो विद्यार्थी मित्रांनो, जे 11वीचं जुनं बुक होतं त्यामध्ये विश्लेषित स्वरूपात महासागर हा टॉपिक परिपूर्ण कव्हर केलेला होता. ज्यांच्याकडे आहे ते बुक ते त्यांच्यासाठी सोडा आहे. ओके, जरी आता नवीन विद्यार्थी असतील ज्यांच्याकडे हे उपलब्ध नसेल तर ते मी तुम्हाला देईनच. या लेक्चर स्वरूपात तुम्हाला नोट्स उपलब्ध होतील. ओके, सागरी परिसंस्था या टॉपिकवरती डिटेल्समध्ये. सो सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा महासागर म्हणजे पॅसिफिक, हे आपल्याला माहिती आहे. सो ऑप्शन क जातो. नंतर उरलेले पर्याय पहा अ, ब आणि ड. सो हिंदी आणि अटलांटिकमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. अटलांटिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर हिंदी महासागर, त्यानंतर दक्षिण महासागर आणि त्यानंतर आर्टिक. ऑप्शन ब या प्रश्नाचं उत्तर आहे. सर्वाधिक पॅसिफिक ओकेन, त्यानंतर अटलांटिक ओकेन, हिंदी ओकेन, दक्षिण महासागर आणि त्यानंतर आर्टिक महासागर. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. ओके, क्वेश्चन नंबर दुसरा पहा, पृथ्वीवरील एकूण जलभागापैकी किती टक्के भाग महासागरांनी व्यापला आहे. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. ही डिजिट संख्या तुम्हाला सरळ सरळ विचारला जाऊ शकतो. ओके, त्यामुळे अशा प्रकारे मी दिलेली आहे कन्फ्यूज करण्यासाठी. अ 98.9, ब 99.8, क 97.7, ड 96.7. सो जवळपास पृथ्वीवरील एकूण जलभागापैकी जे पृथ्वीवरील एकूण जलभाग आहे ते 100%च्या मानून किती टक्के भाग त्यामध्ये महासागरांनी व्यापलेला आहे. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर आहे 97.7% भाग एकूण पृथ्वीवर असणाऱ्या त्या पाण्यापैकी महासागरांनी व्यापलेली जागा आहे, जलभाग आहे, ती टक्केवारीमध्ये 97.7% आहे. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 3 पहा, समुद्रातील क्षारता कोणत्या प्रमाणात मोजली जाते. महत्त्वपूर्ण हा क्वेश्चन आहे. तुम्हाला अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. अ दिलेला आहे दर 100, ब दर लाख,
क दर हजारी आणि ड दर कोटी. सो विद्यार्थी मित्रांनो, समुद्राची जी शांतता आहे ती दर हजारीमध्ये प्रमाणात मोजली जाते. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यावरती दुसरा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन पहा. त्याच अँगलने सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची शांतता किती असते? नॉर्मली जे ओकेन असते, ओकेनच्या पाण्याची शांतता किती असते, अशा टाईपचा प्रश्न आहे. अ 36, ब 34, क 37 आणि ड 35. सो सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची शांतता ती जवळपास 35 असते. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. ओके, तुम्हाला डिरेक्टली यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि कधी कधी इझी सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन चुकतात कारण सेल मिस्टेक. ओके, आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपल्या अनेक प्रश्नांनी मुकल्या जातं, त्यामुळे मेरिटमध्ये 0.025ने आपण आउटसुद्धा होऊ शकतो. ओके, क्वेश्चन 5 हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय कोणता आहे? अ तांबडा समुद्र, ब भूमध्य समुद्र, क मृत समुद्र त्याला डेड सी आणि ड पीत समुद्र. सो सर्वात क्षारयुक्त जलाशय आहे मृत समुद्र आहे. जवळपास 332 एवढी त्याची क्षारता आहे. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. यावरती प्रिलियम राज्यसेवा पूर्व परीक्षावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, क्वेश्चन 6 पहा. खालीलपैकी कोणते खनिज समुद्रात आढळते? सो पर्याय 4 दिलेले आहेत. सो यापैकी कोणते खनिज समुद्रात आढळते, अशा टाईपचा प्रश्न आहे. अ फॉस्फेट, ब सल्फेट, क आयोडीन, ड वरील सर्व. सो या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व खनिजे आहेत ती समुद्रात आढळतात. फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन, त्याचप्रमाणे लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नीज, क्रोमियम, झिंक इत्यादी प्रकारची खनिजे सुद्धा समुद्रात आढळतात. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर क्वेश्चन 7 पहा. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे हा. अ 70.80%, ब 70.75%, क 70.21%, ड 70.66%. सो या प्रश्नाचं उत्तर आहे पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी पाण्याने जो व्यापलेला भाग आहे तो 70.80% आहे. उर्वरित भाग आहे तो जमिनीने व्यापलेला आहे, जवळपास 30.29.20%. ओके, महत्त्वपूर्ण आहे. लक्षात ठेवा, 29% जमीन सर्वसाधारण आणि 71% आपल्याला पाण्याने व्यापलेला भाग दिसतो पृथ्वीवरचा. त्यामुळे पृथ्वीला निळा ग्रह, कारण पाणी हे निळं असतं. ओके, महत्त्वपूर्ण आहे. क्वेश्चन 8 पहा. जगातील कोणत्या शहराने महासागरातील खारे पाणी पिण्यायोग्य केले आहे? म्हणजे खाऱ्या पाण्याचं रूपांतर गोड्या पाण्यामध्ये पिण्यायोग्य पाण्यामध्ये केलं आहे, अशी सिटी कोणती आहे? जगातील असं शहर कोणतं आहे? ओके, अ दुबई, क केपटाऊन, ब मुंबई, ड कैरो. येत्या काळामध्ये अशा प्रोजेक्टची खूप गरज आहे. ओके, त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सो जगातील दुबई, संयुक्त अरब अमिरातमधील 7 अमिरातमधील हे एक शहर दुबई, या दुबई शहराने खाऱ्या पाण्याचं रूपांतर पिण्यायोग्य पाण्यामध्ये केलेलं आहे. ओके, महत्त्वपूर्ण आहे. अशाच प्रकारचा प्रोजेक्ट भारतामध्ये राबविला जाणार आहे येत्या काळामध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. क्वेश्चन 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे अ दुबई. ओके, क्वेश्चन 9 महत्त्वपूर्ण आहे. खालीपैकी कोणतं विधान अचूक नाही? म्हणजे आपल्याला चुकीचं विधान यापैकी ओळखायचं आहे. अ सागर किनारपट्टीच्या दलदलीयुक्त भागामध्ये क्षारमुक्त मृदा व विषम हवामान असते. विधाने नीट वाचायची. ओके, शांतपणे. आपल्याला 2 तास असतात, त्यामुळे GS पेपरमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला वेळ भेटतो. ओके, सो एक एक प्रश्नाला आपण योग्य तो टाईम द्यायचा. ओके, त्यानंतर ब विधान सागरी किनारपट्टीच्या दलदलयुक्त भागामध्ये तेलकट, हलके व टिकाऊयुक्त खारफुटीची वने आढळतात. विधान क खारफुटीच्या वनामुळे किनारी भागाचे समुद्र लाटांपासून संरक्षण होते. ड खारफुटीची वने लाभयुक्त शहरे असल्यास त्या वनांना शहराची फुफ्फुसे म्हणून ओळखली जातात. सो अचूक नाही म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. सागरी किनारपट्टीच्या दलदलयुक्त भागामध्ये क्षारमुक्त मृदा नव्हे तर क्षारयुक्त मृदा असते, कारण खाऱ्या पाण्याची मृदा असते. सागरी किनारपट्टीचं पाणी हे खारं असतं, त्यामध्ये क्षारतेचं प्रमाण जास्त असणार, त्यामुळे क्षारयुक्त मृदा व विषम हवामान नसतं किनारपट्टीला, तर सम हवामान असतं. सो स्टेटमेंट ए हे रॉंग आहे, बाकी सर्व बरोबर आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे हा क्वेश्चन. क्वेश्चन 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे
ओके. क्वेश्चन 10 पहा, कोणत्या अक्षवृत्तापासून अंटार्क्टिका खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागाला दक्षिण महासागर असं म्हटलं जातं? कोणतं अक्षवृत्त आहे त्यापासून अंटार्क्टिका खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागाला दक्षिण महासागर म्हणून ओळखलं जातं किंवा असं म्हटलं जातं? अ 70° दक्षिण अक्षवृत्त, ब 55° दक्षिण अक्षवृत्त, क 82° दक्षिण अक्षवृत्त आणि ड 60° दक्षिण अक्षवृत्त. महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. अशा टाईपचा तुम्हाला प्रश्न 100% येऊ शकतो. ओके. सो असं कोणतं अक्षवृत्त आहे तिथून तो दक्षिण महासागर म्हणून ओळखला जातो? ओके. सो 60° दक्षिण अक्षवृत्तापासून अंटार्क्टिका खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागाला दक्षिण महासागर असे म्हटले जाते. पर्याय ड या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. आता GSचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे रिलेटेड महत्त्वपूर्ण या महिन्यातील दिवसागणिक जे महत्त्वपूर्ण क्वेश्चन बनतील ते प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. असे 5 प्रश्न यामध्ये कव्हर करणार आहोत. क्वेश्चन 11 त्यावरतीच आहे, करंट अफेअर्सवरती. जागतिक लसीकरण सप्ताह 2022 कोणत्या कालावधीत साजरा करण्यात आला? नुकत्याच तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला वॅक्सिन आणि वॅक्सिन प्रोडक्टिव्ह देश यामध्ये जोडायला हवामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला करंट अफेअर्स रिलेटेड विचारला जाऊ शकतो येत्या एक्झाममध्ये. त्यामुळे हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टन्स आहे. जागतिक लसीकरण सप्ताह 2022 कोणत्या कालावधीत साजरा करण्यात आला? अ 21 ते 27 एप्रिल, ब 15 ते 21 एप्रिल, क 24 ते 30 एप्रिल, ड 11 ते 17 एप्रिल. एवढं लक्षात ठेवायचं की हा जागतिक लसीकरण सप्ताह हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. एवढा क्यू लक्षात ठेवा. ओके. सो पर्याय क या प्रश्नाचं उत्तर आहे. 24 ते 30 एप्रिल या कालावधीत जागतिक लसीकरण सप्ताह 2022 साजरा करण्यात आला. लक्षात ठेवा. क्वेश्चन 12 पहा, युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमद्वारे 2021 मध्ये कोणत्या देशाला सलग तिसऱ्या वर्षी विशेष चिंतेचा देश म्हणून घोषित केले गेले आहे? महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे. ओके. अ इस्रायल, ब पाकिस्तान, क अफगाणिस्तान, ड भारत. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमद्वारे 2021च्या अहवालामध्ये सलग तिसऱ्या वर्षी विशेष चिंतेचा देश म्हणून घोषित केला आहे भारताला. ड या प्रश्नाचं उत्तर आहे विशेष चिंतेचा देश सलग तिसऱ्या वर्षी म्हणून भारताला मेन्शन करण्यात आलेला आहे. ओके. महत्त्वपूर्ण आहे क्वेश्चन. ओके. क्वेश्चन 13 सुद्धा महत्त्वपूर्ण आहे कारण आपण पाकिस्तानचं रेकॉर्ड मोडलेलं आहे. ओके. भारताने कोणत्या राज्यात 78,220 तिरंगा ध्वज फडकवून विश्वविक्रम केला आहे? जो यापूर्वी पाकिस्तानच्या नावावर होता. जवळपास 57,000 त्यांनी फ्लॅग फडकवून विश्वविक्रम केला होता. तो आपण मोडीत काढलेला आहे. ओके. अ मध्य प्रदेश, ब जम्मू अँड काश्मीर, क बिहार आणि ड महाराष्ट्र. सो या प्रश्नाचं उत्तर आहे भारताने बिहार राज्यातील बिजापूर या ठिकाणी 78,220 तिरंगा ध्वज फडकवून विश्वविक्रम केलेला आहे. तेव्हा उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते या कार्यक्रमाला. लक्षात ठेवा. महत्त्वपूर्ण आहे. बिहार राज्यात 78,220 तिरंगा ध्वज फडकवून विश्वविक्रम भारताने स्वतःच्या नावावर केलेला आहे जगामध्ये. ओके. क्वेश्चन 14 पहा, खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा क्रिकेट ऑफ द इयर 2022 मध्ये समावेश नाही? 5 खेळाडूंना यावर्षीचा क्रिकेट ऑफ द इयर्स म्हणून नामांकन करण्यात आलेलं आहे. सो या 4 पैकी एक असा खेळाडू यामध्ये समावेश नाही. अ विराट कोहली, ब रोहित शर्मा, क जसप्रीत बुमराह आणि ड डेव्हिड कॉनवे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो विराट कोहलीचा यामध्ये समावेश नाही आहे. ओके. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, डेव्हिड कॉनवे न्यूझीलंडचा खेळाडू, त्याचप्रमाणे ऑली रॉबिन्सन इंग्लंडचा खेळाडू आहे, गोलंदाज आहे. आणि एक महिला लेडीज आहे दक्षिण आफ्रिका संघाची जिचं नाव आहे डेन वॅन निकेक असे त्या महिलेचं नाव आहे. कोण जसप्रीत बुमराह, डेव्हिड कॉनवे, ऑली रॉबिन्सन इंग्लंडचा गोलंदाज आहे, रोहित शर्मा भारताचा फलंदाज आणि डेन वॅन निकेक ही लेडीज आहे दक्षिण आफ्रिकेची. महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो जास्त म्हणून क्लर्क येणाऱ्या एक्झाममध्ये, कारण मेन्समध्ये क्रीडाविषयक चालू घडामोडीवर 10 क्वेश्चन त्यावरतीच बनलेले आहेत क्लर्क एक्झाम. ओके. त्यामुळे त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
आणि शेवटचा क्वेश्चनसुद्धा क्रीडा विषयकसुद्धा रिलेटेड आहे, त्यामुळे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. 15वा क्वेश्चन, 2023ची स्ट्रीट चाइल्ड विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? स्ट्रीट चाइल्ड विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे 2023ची? अ. बांगलादेश, ब. दक्षिण आफ्रिका, क. भारत आणि ड. पाकिस्तान. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये 2023ची स्ट्रीट चाइल्ड विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. महत्त्वपूर्ण आहे असे आपण 5 क्वेश्चन चालू घडामोडी आणि 10 क्वेश्चन भूगोल विषयक घेतलेले आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, त्यामुळे कुठलेही क्वेश्चन यामध्ये स्किप करू नका. ओके, इम्पॉर्टन्स आहे. येणाऱ्या पुढील लेक्चरमध्ये तुम्हाला सुद्धा जे न्यू स्टेट बोर्ड आलेले आहे भूगोलाचे, त्यावरती जोपर्यंत परीक्षा होत नाही राज्यसेवा तोपर्यंत हे लेक्चर चालूच राहतील आणि त्याचबरोबर करंट अफेअर्ससुद्धा. त्यामुळे तुमची रिव्हिजन होऊन जाईल, प्रॅक्टिस होऊन जाईल. चालू घडामोडीशी तुमचा विषय चांगल्या प्रकारे होऊ शकतो, कारण दिवसागणिक आपण हे क्वेश्चन इम्पॉर्टंट घेत आहोत, जे ॲक्सेप्टेड एक्झामला विचारले जाऊ शकतात. ओके, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांनासुद्धा उपलब्ध होईल, त्यांनासुद्धा त्यांची रिव्हिजन होईल आणि ते सुद्धा या स्पर्धेपरीक्षेतून लवकर यशस्वी होऊन बाहेर पडू शकतात तुमच्याबरोबर. ओके, सो तुर्तास थांबू, इथंच भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.